एकमेकांचा हात पकडतात, परत कराल असं उतरते. कराल का? आईला त्रास द्याल का? आणि मग ती मुलं घाबरून परत घरी जातात आणि आईबाबांचं नेहमी ऐकतात. मला इतपतच वाईट वागता येतं. खूपच वेगळं काम दिलं आम्ही तुम्हाला पहिल्यांदा हे खूप वेगळं काम डॉक्टरांना दिलं, पण मजा आली. हे घाबरले, बरं झालं. असंच पाहिजे. एक जोक सांगा आणि हसवा. काय नशीब म्हणतात ते याला, ज्यांच्याकडे विनोद असतो त्यांच्याकडे झालं. इतकं सोपं आलंय. हो, पण ते तसं तुमच्या दृष्टीने हसावंच लागणार माहिती राहत पटके. एकदा एक टकला माणूस बिन कॉलरचा टी शर्ट घालून बायको समोर येतो आणि उभा राहतो छान आणि विचारतो, कसा दिसतोय मी? बायको म्हणते, फाटक्या सॉक्स मधून अंगठा बाहेर आल्यासारखा. हा खरा हसलाय कुशल, कारण माझ्या डोळ्यासमोर एक व्यक्ती उभा राहिला. झिंगाट गाण्यावर नागिन डान्स करायचा आणि मी फिरवतो. काय करणार पुष्कळ महिना. पुष्करनी टास्क पूर्ण केला. जोरदार टाळ्या पुष्करसाठी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले.
आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.